नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा बोडके पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत करते। आजचा आपला विषय असणार आहे डिपार्टमेंट PSI मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन म्हणजेच ॲनालिसिस कसं केलं जावं। ठीक आहे, आता बेसिकली हा फार महत्त्वाचा पार्ट येतो अभ्यास सुरुवात करताना। म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण एखादा विषय वाचायला सुरुवात केलेली असते, जसं की आपण इतिहास घेऊयात किंवा भूगोल घेऊयात। तर कोणताही विषय वाचायला सुरुवात केल्यावरती अनेक प्रकरणं त्यामध्ये असतात, काही पॉईंट्स असतात। मग त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आणि थोडेफार कमी इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते हे आपल्याला तेव्हा समजू शकतं जेव्हा आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन खूप चांगल्या पद्धतीने असेल। मग आता आकलन कशाला म्हणायचं असतं, तर आकलन म्हणजे काय असतं, तर उदाहरणार्थ म्हणून मी एक तुम्हाला प्रश्न सांगते आणि त्यानुसार मग आपण जाऊयात। आकलन म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण उदाहरण घेतलं, प्रश्न आहे 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण काय होतं। आता 1857चा उठाव जर आपण वाचला असेल, अभ्यासला असेल, तर आपल्याला माहिती आहे की त्याची बरीच कारणं होती। आर्थिक कारण वेगळं होतं, सामाजिक कारण, राजकीय कारण, धार्मिक कारण अशी बरीचशी कारणं होती, परंतु तत्कालीन कारण वेगळं होतं। मग प्रश्न जर तुम्हाला तत्कालीन कारण या संबंधी आला असेल तर त्यापैकी म्हणजे 4 पर्याय दिलेले असतात। नेहमीप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे तुम्हाला 4 पर्याय आहेत। ते 4 पर्यायांपैकी एक याचं उत्तर असेल, बाकीचे 3 पर्याय एकतर त्याच्याशी सुसंगत असतील किंवा विसंगत असतील, म्हणजे थोडेफार वेगळे दिले असतील किंवा एकदम क्लोज ऑप्शन्स असतात काही काही ठिकाणी, तर ते तसे दिले असतील। मग अशा वेळी आकलन म्हणजे नेमकं काय करायचं असतं, मग एक जर उत्तर असेल, 4 पर्यायांपैकी एक पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे, मग ते 3 पर्याय का दिले तिथे, तर त्याचं काहीतरी कारण असेल ना। एकतर विद्यार्थ्यांना गोंधळात पाडण्यासाठी दिलेले असतील किंवा त्या 3 पर्यायांवरून कोणते 3 वेगळे प्रश्न आपण तयार करू शकतो किंवा ते 3 पर्याय या प्रश्नाचं उत्तर का नव्हतं हे कारण शोधणं म्हणजे आकलन करणं। तर ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा, कारण जोपर्यंत आपल्याला आकलन नसतं तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की बाबा रे या वेळेस या विषयाला जास्त प्रायोरिटी दिली गेली पाहिजे। कारण जसं की महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे, सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते मागील 2 पेपरमध्ये, मागील 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, मग आपण तिथे जास्त फोकस केलं पाहिजे, बरोबर की नाही। आणि काही पार्ट असा असतो की आपण तिथे थोडासा कमी वेळ आपण गुंतवायला पाहिजे। शेवटी काय आहे तर वेळ महत्त्वाचा आहे। उगीचच कोणतंही पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली, माहिती नाही आहे वाचायचं काय आहे आणि काय नाही वाचायचं आहे, तर त्याच्यात आपला अतिशय वेळ वाया जातो आणि ज्याचा वेळ वाया जातो त्याला तो पुन्हा भरून काढावा लागतो, म्हणून त्यामध्ये पुन्हा आपण डिस्टर्ब होतो। ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपण मूळ विषयाकडे वळूयात। आता 3 प्रश्न मी या ठिकाणी उदाहरण दाखल म्हणून घेतलेले आहेत, ज्याद्वारे आपण समजून घेणार आहोत की नक्की कसं आकलन करायचं। त्यातला पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर वाचते। 2016 डिपार्टमेंट PSI 2016च्या परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आला होता। खालीलपैकी लक्षणार्थ सूचित करणारा शब्द ओळखा। या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला। वाक्य काय आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला। आता जर तुम्ही मराठी व्याकरणामध्ये शब्दशक्ती हा एक स्वतंत्र प्रकरण अभ्यासलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा। अभिधा म्हणजे काय आहे तर सरळ सरळ वाक्याचा अर्थ बघतो, मी एक वाघ पाहिला, सरळ वाक्य आहे, बरोबर। तर सरळ अर्थ निघणं म्हणजे काय आहे, अभिधा लक्षण आहे। त्याच्यातून बाहेर पडतो तो अर्थ असतो वाच्यार्थ्य। त्यानंतर आहे या ठिकाणी व्यंजना। व्यंजना म्हणजे काय, थोडक्यात आपण दुसऱ्यामध्ये व्यंग दाखवतो किंवा दुसऱ्याला अडून बोलतो, ठीक आहे ना। जसं की समाजातील अनेक साप ठेचलेच पाहिजेत किंवा आणखी काही जे व्यंग दाखवून बोललं जातं ते कुठे मोडतं तर ते व्यंजनामध्ये मोडतं आणि त्याच्यातून बाहेर पडणारा अर्थ असतो व्यंगार्थ। आता लक्षणा ही शब्दशक्ती, लक्षणा याचा अर्थ आहे लक्षार्थ्य, म्हणजे त्यातून बाहेर पडणारा अर्थ आहे लक्षार्थ्य आणि तोच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता। आता लक्षणार्थ म्हणजे काय तर लक्षणाचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी समजलं पाहिजे। लक्षणा काय सांगतं की मूळ अर्थापेक्षा इतर अर्थ निघणं, मूळ अर्थापेक्षा इतर अर्थ निघणं म्हणजेच काय बघा, जसं की आम्ही गहू खातो। आता खातो तर आपण गव्हाची चपाती किंवा त्याच्या पिठापासून बनवलेली चपाती खातो किंवा त्यापासून बनवलेला आणखी कोणता पदार्थ खातो, पण आपण बोलताना कसं बोलतो, आम्ही गहू खातो किंवा आमच्या दारावरून मिरवणूक गेली।
आमच्या दारावरून हत्ती गेला. आता दारावरून म्हणजे तो दाराच्या वरून नाही गेलेला, तो दारासमोरून गेलेला आहे, रस्त्यावरून गेलेला आहे. पण बोलताना बोलीभाषेतले ही शब्द म्हणजे थोडक्यात लक्षणा शब्दशक्ती काय सांगते आहे की मूळ अर्थाव्यतिरिक्त इतर अर्थाचा शब्द म्हणजे त्याला अनुसरून आपण इतर अर्थ घेतो तसा. तर या ठिकाणी वाक्य काय आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला. तर दारावरून हा शब्द काय असेल, लक्षणार्थ सूचित करणारा शब्द असेल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला 4 पर्याय दिले होते. आमच्या, दुसरा पर्याय होता दारावरून, तिसरा पर्याय होता हत्ती आणि चौथा पर्याय होता गेला. आता हे 3 पर्याय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं उत्तर दर्शवत नाही, म्हणजे हे विसंगत पर्याय होते. आता इथे सुसंगत पर्याय कोणते असले असते, पहिला पर्याय जर अभिधा असता, सुसंगत म्हणजेच काय, त्याच्यावरून आपल्याला शोधता आलं असतं की अरे बाबा मग अभिधाचं लक्षण कोणतं असू शकतं, व्यंजनाचं लक्षण कोणतं असू शकतं, लक्षणार्थ जर समजलेला आहे ना, तर मग हे आपल्याला शोधता आलं असतं. जसं की असाही आत्ता प्रश्न वाचून आपल्याला कुठेतरी माइंडमध्ये क्लिअर होतं की अरे हा शब्दशक्तीवरचा प्रश्न आहे बरं का. मग शब्दशक्तीमध्ये जर म्हणजे इतर वेळेसही तुम्ही एखादा प्रश्न सॉल्व्ह करत असाल, बघा पर्याय कोणताही असू दे, सुसंगत असू दे, विसंगत असू दे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सुसंगत आणि विसंगत इतक्या लवकर क्लिक होणार नाही, मी जरा ते वेगळ्या अर्थाने शब्द इथे वापरलेत, पण मी जरा मोकळं व्यवस्थित स्पष्ट करून सांगते तुम्हाला. बघा थोडक्यात, समजा हा प्रश्न तुम्ही वाचायला घेतला, प्रश्न सोडवला, तुम्हाला त्याचं उत्तरही आलं. मग आता इथे आकलन काय करायचं माहिती आहे का, जर इथे लक्षणा नावाची शब्दशक्तीचं तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली, मग अभिधा कशाला म्हणतात, अभिधाचं काय आहे, मूळ अर्थ काय आहे अभिधाचा, किंवा व्यंजनाचा मूळ अर्थ काय आहे, त्याचं उदाहरण काय असेल, तर उदाहरणावरून शब्दशक्ती जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला इझिली त्या लक्षात राहतात. म्हणजे मराठी व्याकरणातला हा एक प्रश्न मी या ठिकाणी घेतला आहे, जो 2016ला डिपार्टमेंटल PSI परीक्षेला विचारण्यात आला होता. तर त्याचं उत्तर काय आहे, दारावरून. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, साधारणतः हा प्रश्न 2017ला विचारण्यात आला होता, 2017 डिपार्टमेंटल PSIला विचारण्यात आला होता आणि जो या ठिकाणी कायद्यावरती आधारित प्रश्न आहे. प्रश्न वाचते बघा, जो कोणी कोणत्याही व्यक्तीस एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास बलप्रयोगाने भाग पाडतो अथवा तसे करण्यास फसवणुकीच्या उपायांनी प्रवृत्त करतो तर तो काय करतो. म्हणजे काय करतोच्या ठिकाणी एक अंडरलाईन आहे किंवा मोकळी जागा सोडलेली आहे आणि तिथे तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर पर्याय 4 दिलेले आहेत. 4 पर्यायांपैकी पहिला पर्याय आहे अपनयन, ज्याला आपण किडनॅप म्हणतो, अपहरण, त्यानंतर तिसरं आहे ठकवणूक आणि चौथं फसगत. 4 पर्याय दिलेत बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. प्रश्न असा होता, जो कोणी एखाद्या व्यक्तीला बलप्रयोगाने दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडतो किंवा प्रवृत्त करतो, तसे करण्यास फसवणुकीच्या मार्गाने प्रवृत्त करतो. आता तुम्हाला इथे फसवणुकीच्या मार्गाने किंवा फसवणुकीचे उपायाने प्रवृत्त करतो म्हटल्यावर तुम्हाला पहिलं क्लिक झालं असेल की फसवणुकीवरून फसगत हे उत्तर असावं. जर रिव्हिजन योग्य नसेल झाली तर असा गोंधळ होतो. त्यामुळे रिव्हिजन महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. तर फसवणुकीच्या मार्गाने म्हटल्यावर तुम्हाला फसगत हे उत्तर दिसत असेल तर फसगत उत्तर नसून उत्तर आहे अपहरण. त्याला काय म्हटलं जातं, अपहरण करणं. मग आता या ठिकाणी तुम्ही ॲनालिसिस कसं करणार बघा. लॉचं 3-4 पर्याय दिले होते, त्यातलं एक उत्तर क्लिअर आहे, कुठलं, अपहरण. मग अपनयन हा पहिला पर्याय होता, ठकवणूक तिसरा पर्याय होता, चौथा पर्याय होता फसगत. हे 3ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहे. उत्तर आपलं अपहरण आहे, बरोबर ना. मग 3 कोणत्या कॉन्सेप्ट आहे किंवा 3 कोणत्या संकल्पना आहे किंवा त्या फॅक्ट्स नेमकी काय आहे हे तुम्ही जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. त्याला म्हणतात ॲनालिसिस. म्हणजे जसं की कायद्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कधी कधी क्लोज ऑप्शन्स दिलेले असतात. जसं की IPC कलम 10 नुसार पुरुष या संज्ञेमध्ये नेमका कुणाचा समावेश होतो. मग तो 12 वर्षाखालील पुरुष, त्याच्यानंतर 14 वर्षावरील पुरुष, असं बरेच ऑप्शन्स दिलेले असतात, काय असतील नसतील ते. आणि शेवटी दिलेला असतो कोणत्याही वयाचा पुरुष. तर आपल्याला माहिती असल्याप्रमाणे पुरुषमध्ये काय येतं, पुरुष या संज्ञेमध्ये व्यापकतेने अर्थ घेतलेला असून कोणत्याही वयाचा पुरुष. मग आपल्याला इथे कलम 10 असा सरळ प्रश्न विचारला होता. कधी कधी म्हणतात की पुरुष ही संज्ञा IPC कलम कोणत्यानुसार स्पष्ट करण्यात आली, कलम 10, कलम 11, कलम 12, कलम 13, याला म्हणतात क्लोज ऑप्शन. याला काय म्हणतात, क्लोज ऑप्शन. की विद्यार्थी गोंधळला पाहिजे पेपर सॉल्व्ह करताना की अरे मी कलम 10 वाचलं होतं पण त्यानंतर लगेच कलम 11 येते, त्यानंतर 12 आलंय, त्यानंतर 13 आलंय, मग नेमकं कोणतं कलम याचं उत्तर असेल. आता ज्या विद्यार्थ्याची रिव्हिजन व्यवस्थित झाली आहे, ज्याने प्रश्नसंच चांगल्या पद्धतीने सोडवले, त्याला कन्फर्म आन्सर माहिती असेल, परंतु काही जण याच्यात गोंधळतात.
ठीक आहे. तर थोडंसं रिलॅक्स माइंडसेट ठेवायचं आहे पेपर सॉल्व्ह करताना आणि अभ्यास करताना सुद्धा, की याच्यावरती मला काय ट्रिक्स काढता येतील. आता कायदे हा काही पाठांतराचा विषय नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतं की कायदे पाठांतराचा विषय. मी पहिल्याच लेक्चरला क्लिअर केलं होतं, कायदे पाठांतराचा विषय मुळीच नाही. तो समजून घेऊन बऱ्यापैकी थोडाफार पाठांतराचा विषय येतो. तर काही ठिकाणी तुम्हाला पाठांतर करणं आवश्यक असतं, पण प्रत्येक ठिकाणी नाही. कधीतरी कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागते. आता अपहरण अपनयन यामध्ये तुम्ही काय पाठांतर करणार आहे, तिथे तुम्ही समजून घेणार ना की संकल्पना काय. तर मी तसं म्हणतेय. त्यामुळे अशा पद्धतीचं आकलन करायचं की याचं उत्तर अपहरण आलं, अपनयन का नाही आलं, मग अपनयन कशाला म्हटलं जातं किंवा त्यावर आधारित उदाहरणं कोणती, तर याला म्हणतात ॲनालिसिस. तर कायद्यांच्या बाबतीत मी म्हणेन थोड्याफार ट्रिक्स काढा किंवा काही तुम्ही तुमचा फ्रेंड किंवा वॉटेवर तुमचे जे सहकारी असतील, जे ग्रुप डिस्कशन करत असतील, तर त्याच्यात सहभागी व्हा, म्हणजे त्याच्यात तुम्हाला बऱ्याच संकल्पना क्लिअर होतील. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, तो 2016च्या परीक्षेलाच विचारण्यात आला होता. डिपार्टमेंट PSI 2016ला विचारण्यात आलेला पुन्हा वेगळा प्रश्न आहे. सार्क म्हणजे काय. ठीक आहे, सार्क म्हणजे काय. आता बघा, इथे कधी कधी तुम्हाला लॉंग फॉर्म, ज्याला मराठीत आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो, ते विचारलं जातं. मग हे गट ब गट क MPSC द्वारे घेतलेल्या गट ब गट क परीक्षेला पण विचारतात, राज्यसेवेला पण विचारतात आणि इतरही स्पर्धा परीक्षांना बऱ्यापैकी विचारलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. आता सार्क म्हटल्यावरती आपल्याला काय आठवतंय कुठेतरी, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर जवळजवळ 4 पर्याय त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला एक पर्याय योग्य आहे. मग आता इथे तुम्ही म्हणू शकत नाही की इतर पर्याय कुठे आहेत. तर ते काय करतात, जेव्हा संक्षिप्त रूप देतात ना, त्यावेळी इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे संक्षिप्त रूप देऊ शकत नाही, कारण सरळ तुम्हाला उत्तर सापडेल, बरोबर की नाही. मग सार्कशी रिलेटेड काय करायचं, तर स्पेलिंग मिस्टेक करायची. सार्कशी रिलेटेडच 1-2 शब्द सेम ठेवायचे. जसं की साऊथ एशियन आहे, तर साऊथ एशियनच्या ऐवजी आफ्रिकन टाकलं, ठीक आहे ना. तर असे काहीतरी ते स्पेल मिस्टेक करतात किंवा वेगळे शब्द टाकतात की जेणेकरून विद्यार्थी गोंधळला पाहिजे पेपर सॉल्व्ह करताना. तर इथे सार्कचा लॉंग फॉर्म विचारलाय किंवा संक्षिप्त रूप विचारलंय, मग तुम्ही काय कराल, नाबार्ड असेल, IMF असेल, त्यानंतर WTO असेल, अशा वेगवेगळ्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, त्यांचे लॉंग फॉर्म्स तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत. जे चालू घडामोडीमध्ये एक स्वतंत्र पार्ट दिलेला असतो, ज्याच्यामध्ये त्या भरपूर G7, G20 अशा बऱ्याच गटांच्या संघटना आहेत, त्यांची नावं, म्हणजे G7मध्ये किती राष्ट्र सहभागी होतात, किंवा प्रश्न असा विचारण्यात येतो की G7मध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही किंवा कोणत्या देशाचा समावेश होत नाही. मग अशा वेळी आपल्याला G7 माहिती असणं अगोदर आहे की G7 म्हणजे काय, त्यामध्ये किती देश येतात, G20 असेल किंवा वॉटेवर ज्या काही गट आहेत त्यांचे लॉंग फॉर्म्स आणि त्यांच्यामध्ये किती सदस्य येतात, त्यांची स्थापना, हा एक चालू घडामोडीमधला पार्ट येतो बऱ्यापैकी, आणि इकॉनॉमिक्समधला सुद्धा. तर तो तुम्ही दोन्ही ठिकाणी कव्हर करू शकतात. म्हणजे बघा, आपण आता या ठिकाणी 3 प्रश्न डिस्कस केले. मी पुन्हा रिपीट करते. पहिला प्रश्न आपण मराठी व्याकरणातला घेतला होता 2016 डिपार्टमेंट PSI. दुसरा प्रश्न 2017 डिपार्टमेंट PSI कायद्यांचा होता. आणि तिसरा प्रश्न सार्क 2016 डिपार्टमेंट PSIचा होता, सार्कचा लॉंग फॉर्म. आता या तिन्ही प्रश्नातून तुम्हाला कळलं असेल की नेमकं काय करायचं आहे आपल्याला. समजलं नसेल तर पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न वाचला, त्याचं योग्य उत्तर माहिती असेल किंवा सोडवता आलं तर बाकीचे 3 पर्याय कोणत्या प्रश्नाचे असतील किंवा बाकी 3 पर्यायावरून कोणते प्रश्न क्रिएट केले जातील, याला म्हटलं जातं आकलन. जेव्हा तुम्ही कोणतंही पुस्तक वाचता, त्याचा एखादा टॉपिक वाचता, ठीक आहे, जसं की आपण उदाहरण बरेच आहेत, पण मी पॉलिटीचं उदाहरण घेते. समजा आपण मूलभूत हक्क वाचत असलो आणि मूलभूत हक्कामध्ये आपल्याला माहिती आहे कलम 13 ते 35 मध्ये, म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं 12 पासून कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आढळतात. तिथे तुम्हाला बघितलं तुम्ही तर 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या आहे, 13 पासून कायदे वगैरे प्रॉपरली सुरू होतं. तर आता या ठिकाणी जेव्हा आपण मूलभूत हक्क हे प्रकरण बघतो ना, त्या मूलभूत हक्क हे प्रकरण बघत असताना समजा आपण कलम 21 घेतलं, तर आता कलम 21 आणि कलम 21A हे 2 वेगवेगळी कलम आहेत, बरोबर आहे ना. कलम 21 वेगळं आहे आणि कलम 21A वेगळं आहे. क्लोज ऑप्शन्स कोणते, कलम 19, कलम 20. ते 20 मध्ये पण आपण 2 पार्ट करतो. तर असले ऑप्शन्स जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की अरे मागच्या वर्षी कलम 21A वर प्रश्न आला होता बरं का. मग आता कलम 21A झालं किंवा मार्गदर्शक तत्वामधलं कलम 45 असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज,
आणि त्यानंतर आणखी सुसंगत असं कोणतं कलम आहे की ज्यांना घटना दुरुस्ती लागू आहे, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे 3 कलमांना एक कॉमन घटना दुरुस्ती. आता ते उत्तर तुम्ही शोधा, फक्त मी प्रश्न सांगतेय की कशा पद्धतीने तुम्ही करा ॲनालिसिस. तर आपल्याला ते शोधायचं आहे. किंवा पॉलिटीचं उदाहरण बाजूला ठेवू, ते थोडंसं किचकट होईल समजायला. समजा आपण वाचत असू इतिहासामध्ये समाजसुधारक, समजा आपण रानडेंबद्दल माहिती घेतली, त्यानंतर कुठेतरी कर्वेंबद्दल माहिती घेतली, तर बऱ्यापैकी बालविवाह संस्था म्हणजे बालविवाह रोखण्यासाठीच्या ज्या काही संस्था सुरू केल्या गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये कधी कधी कॉमन नाव आढळतात. म्हणजे एकाच संस्थेमध्ये 2-2, 3-3 समाजसुधारकांनी ती संस्था सुरू केलेली असते, तिथे पण आपला गोंधळ होतो. मग आपल्याला माहिती पाहिजे की जर रानडेंनी या संस्था सुरू केल्या तर त्याच्यामध्ये इतर कोणते सदस्य होते, किंवा गोखलेंनी एखादी संस्था सुरू केली तर त्यामध्ये कोणते सदस्य होते. बऱ्यापैकी एकामध्ये एक म्हणजे एका संस्थेमध्ये अनेक सदस्यांचा सहभाग आपल्याला आढळतो. आता सार्वजनिक सभा जर उदाहरण घेतलं तर ते त्याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक नेत्यांनी किंवा नेते म्हणण्यापेक्षा अनेक समाजसुधारकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना त्या ठिकाणी केली होती. म्हणजे आणि तिचा कार्यभार पण पुढे चालवला होता. थोडक्यात काय आहे तर आपल्याला हे कळालं, एखादी ओळ वाचताना आपल्याला हे कळायलाच पाहिजे की या ओळीवर असा प्रश्न सेट होऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे समजतं एखादी ओळ वाचताना, एखादं वाक्य वाचताना की या वर्षी किंवा येणाऱ्या जाहिरातीमध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न 100% विचारला जाणार, हे केव्हा समजतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन केलेलं असतं. आता माझ्या माहितीनुसार आणि माझ्या मतानुसार मी तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगितलेलं आहे की आकलन कशाला म्हणायचं आहे. ठीक आहे, तर या गोष्टीचा तुम्ही नक्कीच सदुपयोग करा. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा, म्हणजे तुमचा जो रीडिंग रेट आहे तो पण वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक वाक्याला समजेल की इथे प्रश्न सेट होऊ शकतो. लगेच तिथे आपण एक क्वेश्चन मार्क करून बाजूला काढायचा. प्रश्न वाचतानाच तिथे क्यू नावाचा सिम्बॉल यायचा की इथे क्वेश्चन येणार आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ठीक आहे, तुमच्या पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.